तुम्हाला आज पनीर वटाणा बनवून दाखवणार आहे। तर बघू शकता, हे पनीर अर्धा किलो आहे आणि वटाणा अर्धा किलो आहे। आणि मी हे जे साहित्य पनीरला लागणार आहे ते पण मी तुम्हाला हे सांगणार आहे। मोठ्या आकाराचा एक टोमॅटो घेतलेला आहे, 10 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत, एक कोथिंबीर घेतलेली आहे, एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे, खोबऱ्याचा एक तुकडा घेतलेला आहे आणि अद्रक घेतलेली आहे। तर मी हे खोबरं आणि हे कांदा भाजून घेणार आहे लालसर। तर बघू शकता, कढई ठेवलेली आहे, त्यात आपल्याला हे कांदा भाजून घ्यायचा आहे। तर बघू शकता, कांदा असा भाजून झालेला आहे। त्यात आपल्याला याच्यामध्ये खोबरं पण घालायचं आहे। खोबरं पण असं छान असं भाजून घ्यायचं आहे। आणि हे लसूण पण घालायचे। तर लालसर आपलं झालेलं आहे खोबरं आणि कांदा लसूण। जास्त काय करपायचं पण नाही आहे, तर मी गॅस बंद करून घेते। आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला हे सर्व मी भाजून घेतलेलं आहे। आता हे सर्व आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून। छान असे तर कढई गरम झालेली आहे, आता आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तेल टाकून झालेलं आहे। तर हे मसाला घरचाच मसाला आहे, त्याचे सर्व खडे मसाले ते सर्व आहेत ह्याच्यामध्ये। तर मी ह्याच्यामध्ये 3 चमचे टाकलेले आहेत। थोडीशी हळद टाकायची आहे। परतून घ्यायचं छान असं। आणि हा पनीर मसाला आहे, हा पण घालायचा आहे। त्याला पण छान असं परतवायचं आहे। आता हे आपण हे वाटण केलेलं आहे हे घालायचंय। त्याला छान असं परतून घ्यायचंय। आणि तर हे आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे। तर मीठ घालून झालेलं आहे। तर आपला मसाला एक 5 मिनिटं तेलामध्ये येईपर्यंत स्लो गॅसवरती ठेवायचा आहे। तर बघू शकता, छान असा आता आपला मसाला तेलामध्ये आलेला आहे। तर आता आपल्याला हे वटाणे हे घालायचे आहे। हे घालून झालेले आहे। एक 5 मिनिटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे वाफेसाठी। आता हे पनीर आहे, आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे। तर आता हे आपल्याला पनीर कट करून घ्यायचं आहे। तर जसे तुम्हाला हवे असेल तसे तुम्ही पण कट करू शकता। तर मी असे कट केलेले आहेत। छान असं तुम्ही पण असं नक्कीच बनवून बघा आणि नक्कीच कळवा, सपोर्ट पण करत चला, म्हणजे मला पण टाकायला रेसिपी आवडेल। तर बघूया, आता 5 मिनिटं झालेले आहेत। वाटाणे आता आपण
छान असं तेलामध्ये वाफून झालेले आहे. छान तेल पण सुटलेलं आहे. तर आता आपल्याला हे पनीर घालायचं आहे. तर पनीर घालून झालेलं आहे. ह्याला पण छान असं परतून घ्यायचं आहे. फ्राय करून पण टाकलं तरी चालेल. मी काय फ्राय करून टाकलेलं नाही आहे. तर छान असं परतून झालेलं आहे आपलं वाटाणा पनीर. तर मी आता हे मसाला धुवून घालणार आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे. तर आता आपल्याला काही जास्त टाइम लागणार नाही शिजायला. 5 मिनिटं लागतील. मिडियम आचेवरती ठेवायचं आहे. A few moments later. तर 5 मिनिटं झालेले आहेत. बघूया आता पनीर वाटाणा आपला तयार आहे का. तर छान असं बघा तेलाचा कड एकदम भारी आलेला आहे. कलर पण छान आलेला आहे. आता गॅस बंद करून घेऊया. खाली उतरून घेते मी आता. तर आता आपल्याला वरनं कोथिंबीर घालायची आहे. तुम्हाला एका वाटीमध्ये मी काढून दाखवते. वाटाणा पनीर हे रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.